आता शरद पवार यांनी पूर्वीच्या काळामध्ये अनेक राजकीय पक्ष फोडले, त्यामुळे आता शरद पवारांचा पक्ष फुटला आहे अशी टीका करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांना शरद पवार यांनी खोचक भाषेत उत्तर दिलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या राज ठाकरे यांचं नक्की काय स्थान आहे हे माहिती नाही। मी ऐकलंय की नाशिक हा त्यांचा बालेकिल्ला आहे, पण हल्ली ते नाशिकमध्ये दिसत नाहीत। या दोन वाक्यांच्या पलीकडे शरद पवारांनी राज ठाकरेंबद्दल बोलणं टाळलं। राज ठाकरे आपल्या सभेमध्ये ठाण्यामध्ये असं म्हणाले की शरद पवारांनी आधी पक्ष फोडले, त्यामुळे आता त्यांचा पक्ष फुटतो अशी राज ठाकरेंनी टीका केली होती। राज ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं नक्की काय स्थान आहे मला माहिती। मी असं ऐकतो की नाशिक हा त्यांचा स्ट्रॉंग बेस आहे, मला नाशिकमध्ये दिसत नाही हल्ली। भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी एक खळबळजनक दावा केलाय। कंबोज यांनी ट्विट करून महाराष्ट्रामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले। त्यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे आणि शरद पवारांचा पक्ष फुटेल असा दावा मोहित कंबोज यांनी केला। 4 जून नंतर शरद पवार गट आणि ठाकरे गट फुटतील असा दावा मोहित कंबोज यांनी केला। मोहित कंबोज